खरं आता साईबाबा संस्थांचे सीओ साहेब काही कारणास्तव त्यांचं येणं जमलं नाही. ही प्रेस कॉन्फरन्स साईबाबा संस्थांच्या वतीने आपण आयोजित केली होती, परंतु त्यांचं येणं जमलं नाही या काही कारणास्तव. दिनांक 10-11-12 आपल्या नागपुरात विदर्भस्तरीय साईबाबांच्या चरणपादुकांचा दर्शन सोहळा आयोजित केला आहे. श्री साईबाबा संस्था, विश्वस्त संस्था शिर्डी, सद्गुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट आणि साईभक्त साई सेवक परिवार या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. आपल्याला माहितच असेल की आम्ही दरवर्षी रामनवमी उत्सवानिमित्त नागपूर ते शिर्डी पालखी पदयात्रा करतो. त्याच समिती आणि सोबतच साईभक्त साई सेवक परिवार जो विदर्भस्तरीय अनेक सामाजिक कार्य, अनेक जेवढ्या संस्था साईबाबांनी जोडल्या, अशा सगळ्या तळागाळातल्या साईबाबांची जोडलेल्या सगळ्या संस्थांना आम्ही एकत्रित करून हा कार्यक्रम आज इथे आयोजित करतोय. दिनांक 10 तारखेला साईबाबांच्या पादुका समृद्धी मार्गाने आपण नागपुरात येणार आहोत. 10 तारखेला दुपारी 2:30 वाजता बाबांच्या पादुकांचे आगमन होणार आहे चिंचवडला. तिथून आपण मिरवणूक सुरू करतो, म्हणजे रथयात्रा सुरू करतो. साईबाबांच्या पादुका रथात घेतल्या जातो. चिंचवडचं सोनलवाडा, राजनगर, जयनगर चौक, शताब्दी चौक, श्रीपती चौक, ओंकारनगर, मानवडा, बेलू गार्डन आणि सिद्धेश्वर नगर चौक, त्यांना पुणे जुना क्रीडा चौक, रेशीमबाग व सीतांडेरा इथपर्यंत महिलांच्या सहभागाने अनेक साईभक्त बाईक रॅली इथपर्यंत येणार आहेत. म्हणजे समोर चालले